सकाळी चालायला गेल्यानंतर गार्डन मध्ये किंवा जिम मध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये आता डिजिटल वॉच हे नक्की दिसते। त्याच्यामध्ये भरपूर सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला कळते, जसे तुमच्या हार्ट रेट, किती कॅलरी बर्न केलेले आहेत, त्याचबरोबर तुम्ही दिवसभरामध्ये किती स्टेप कंप्लीट केल्या हे सुद्धा पाहायला मिळते। तर माझे बरेच क्लायंट्स असे आहेत किंवा तुमचे मित्र सुद्धा तुम्हाला बोलत असतील की आज मी 10,000 स्टेप कंप्लीट केल्या किंवा माझ्या दररोज 10,000 किंवा 12,000 स्टेप या कंप्लीट होतात। 10,000 स्टेप खरंच आपल्यासाठी फायद्याचे ठरू शकतात का, स्पेशली वजन कमी करण्यासाठी? तसं पाहिलं तर वजन कमी करणे हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे, कोणत्याही एका गोष्टीवरती ते डिपेंड नसते। तर मित्रांनो, 10,000 पावले चालण्याचा आणि वजन कमी करण्याशी संबंध लावणारा दावा 1960च्या दशकात जपानमध्ये मान 10,000 नावाच्या एका व्यायाम कार्यक्रमावरती प्रेरित आहे। या कार्यक्रमाचा उद्देश लोकांना निरोगी राहण्यासाठी दररोज 10,000 पावले चालण्यास प्रोत्साहित करणे हा होता, परंतु या दाव्याला समर्थन देणारे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नव्हते। ही कल्पना जगभरात लोकप्रिय झाली आणि अनेक लोक वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी दररोज 10,000 पावले चालण्याचे ध्येय ठेवू लागले। कालांतराने 10,000 पावले हे एक सामान्य ज्ञान बनले, जणू काही हे वजन कमी करण्याची जादूची संख्याच आहे। वैज्ञानिक संशोधनातून असे दिसून आलेले आहे की वजन कमी करण्यासाठी किती पावले चालावेत याची कोणतीही जादुई संख्या नाहीये। तुम्हाला किती पावले चालावे हे तुमचे वजन, वय, फिटनेसची पातळी आणि वजन कमी करण्याचे ध्येय यावरती अवलंबून असते। नियमित चालणे निश्चितच वजन कमी करण्यासाठी आणि एकूण आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते। त्यामुळे 10,000 पावले चालण्याचा इतिहास एका चुकीच्या कल्पनेवरती आधारित आहे हे आपण समजले पाहिजे। नियमित व्यायाम करणे आणि सक्रिय जीवनशैली जगणे हे निश्चितच निरोगी राहण्यासाठी महत्त्वाचे आहे। वजन कमी करण्यासाठी चालणे फक्त एक साधन उपयोगी पडू शकते, परंतु त्याचबरोबर चांगल्या आहाराचा समावेश करणे आणि पुरेशी झोप घेणे हे देखील महत्त्वाचे आहे। व्यायामासाठी योग्य व्यायाम कार्यक्रम निश्चित करण्यासाठी प्रोफेशनल कोचेसचा तुम्ही सल्ला घेतला पाहिजे। 10,000 पावले चालण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे सक्रिय राहणे। दररोज किमान 30 मिनिटे मध्यम ते तीव्र व्यायाम करण्याचा प्रयत्न करा। नियमितपणा, आठवड्यातून बहुतेक दिवस व्यायाम करण्याचा प्रयत्न करा। कन्सिस्टन्सीने, तीव्रता, तुमची हृदय गती वाढवण्यासाठी, अधिक कॅलरीज बर्न करण्यासाठी तुमच्या व्यायामाची तीव्रता हळूहळू वाढवा। वेट ट्रेनिंग आणि कार्डिओ हे दोन्ही ठेवा। आनंद घ्या, तुम्हाला आवडणारे व्यायाम निवडा जेणेकरून तुम्ही ते दीर्घकाळ टिकवून ठेवू शका। त्यामुळे कोणतीही गोष्ट फॉलो करताना त्याचे खरेच फायदे होतात का हे आपण जाणून घेणे गरजेचे आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी बांधवाला हा थोडासा सपोर्ट करा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे समजतील। धन्यवाद।